कॉलेजच्या अंतर्गत कॉलेजमध्ये नर्सरी मोरे साहेब यांच्या माध्यमातून नर्सरी सुरू केलेली आहे आणि यामध्ये साहेब आपल्याला विद्यार्थ्यांना एक कला गुण यावा, त्याला कला यावी विकण्याची आणि नफा आणि तोटा न बघता आपण जास्तीत जास्त त्यांना एक कला अवगत व्हावी या अनुषंगाने आपण 39 प्रकारची इथं रोपा आपल्याकडं नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत आणि आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि बाहेरचे ग्राहक यांच्याकडून आपल्याला चांगल्या प्रकारामध्ये प्रतिसाद मिळत आहे। जेवढा काही भाजीपाला आहे तेवढा सगळा भाजीपाला आम्हाला दोघींना तुम्ही द्यायचं आणि मग पोरं खावायला लागली। शेवग्याच्या शेंगा काढल्या, भेंडी काढली, वांगी काढली, टोमॅटो काढली, याशिवाय केळीचे घड काढले। कारण हे अगोदर सांगितलं पाहिजे त्या गोष्टी आम्हाला सगळ्या तुमच्याकडे विकतात द्या। 5-5 किलो त्यांनी आमच्याकडून हरभरा खरेदी केला। याशिवाय त्यांनी आमच्याकडे उपलब्ध असणारा कांदा 10 किलो कांदा दोघींनी खरेदी केला आणि बऱ्याच वेळ त्या बसल्या। जगदाळेताईंच्या मनात आलं की आम्ही विद्यार्थ्यांसाठी काहीच आणलं नाही। मंगल पॅटर्न मॅडम म्हणले की आपण काहीतरी आणायला पाहिजे होतं। मग पाटील मॅडमने सांगितलं की वडापाव चालतोय का? आम्ही लेखो होय म्हणलं आणि त्यांनी आम्हाला काढून 1,500 रुपये काढून दिले की मुलांना पाहिजे तेवढा वडापाव आणून खायला घाला। आम्ही जाऊन वडापाव आणला आणि मुलांनी भरपूर वडापाव खाल्ला। सांगण्याचं महत्त्वाचं तात्पर्य ज्यावेळेस प्रत्यक्षात तुम्ही त्या ठिकाणी येता त्यावेळेस मुलांचं काम कसं मुलं करतात, किती काम करतात हे बघून तुम्हाला सुद्धा वाटतं की आपण कानावर गेला आणि त्यांनी 1 कोटी रुपये देऊ केले आणि पुन्हा सांगितलं की तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो, वरती तुम्ही बांधा। आणि हे ऐकल्यानंतर माझे विद्यार्थी संघाचे आर.डी. गायकवाड साहेब हे म्हणले तुम्हाला किती पैसे पाहिजेत? 40 लाख रुपये त्यांनी, गायकवाड साहेब सिंधुसरीत आहे, 40 लाख रुपये देण्यासाठी ते तयार आहे। ते म्हणते फक्त वसतिगृह बांधा, संस्थेने फक्त याचा विचार करावा, जागा संस्थेने द्यायची। जागा आता आम्ही कमवा आणि शिका योजनेचा जरी चेअरमन असलो तरी येणारा विद्यार्थी 9 मेला सगळे कमवा आणि शिका योजनेचे विद्यार्थी मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर कमवा आणि शिका योजनेच्या बागेमध्ये 12 ते 2 वाजेपर्यंत थांबतात। ह्याच्या पाठीमागे असणारे सगळे जे लोक आहेत हे सगळे लोक या ठिकाणी कार्यक्रमाला येतात, त्या ठिकाणी जेवण करतात। कमवा आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांनाही ते जेवण त्या दिवशी देतात, हे वैशिष्ट्य आहे। म्हणजे कमवा आणि शिका योजनेबद्दल किती लोकांच्या मनामध्ये तळमळ आहे ही तळमळ या ठिकाणी दिसून येते। याही लोकांना असं वाटतं की तुम्ही फक्त हॉस्टेल बांधायला घ्या, लागणारा खर्च आम्ही सगळा गोळा करू आणि कमवा आणि शिका योजनेचं वसतिगृह व्हावं अशी माझी अत्यंत चांगल्या प्रकारची धारणा आहे। आज रयत शिक्षण संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचं महत्त्व अनन्यसाधारण अशा प्रकारचं आहे। कर्मवीर अण्णांनी उच्च शिक्षणामध्ये रयत शिक्षण संस्थेला जेव्हा घेऊन जायचं ठरवलं त्याची सुरुवात 1947 मध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या स्थापनेनं झाली। आज रयत शिक्षण संस्थेतलं हे पहिलं कॉलेज आज 43 कॉलेजेस आणि एक विद्यापीठ रयत शिक्षण संस्थेचं आहे। अण्णांची दूरदृष्टी, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ असं एक विद्यापीठ असावं अशा अण्णांची इच्छा होती आणि ती सुद्धा फलद्रूप झालेली आहे। आणि छत्रपती कॉलेज या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचं एक कॉन्स्टिट्यूंट कॉलेज म्हणून आता ते ओळखलं जातं। अप्रतिम अशा प्रकारचं योगदान या कॉलेजमधून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे। छत्रपती कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची उंची किती असू शकते त्याचं 2 उदाहरणं फक्त मी सांगेन। डॉक्टर पतंगराव कदम हे या माजी विद्यार्थी आहेत, रामशेठ ठाकूर हे माजी विद्यार्थी आहेत या कॉलेजचे। 1947 सालापासून ते आत्तापर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांनी ह्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं, समाजामध्ये गेले, कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाची जी सेवा केली त्याबद्दल या विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्या या छत्रपती महाविद्यालयाच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेशी कनेक्ट राहा आणि रयत शिक्षण संस्थेच्या आणि छत्रपती कॉलेजच्या विकासामध्ये आपापल्या परीने योगदान द्या असंच मी त्यांना विनंती करेन। धन्यवाद। जय कर्मवीर। मी प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड,
मराठी विभाग महावीर महाविद्यालय कोल्हापूर. आज मी रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी 76व्या या कॉलेजच्या वर्धापन दिनानिमित्त माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित आहे. खरं तर कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे हे मी माझं सौभाग्य भाग्य समजतो. हे शब्द काय आमच्या पुरोगामी चळवळीतले नाहीत, परंतु त्याला तेवढं म्हणजे कर्मवीर अण्णांची संस्था स्वतः त्यांनी घाम गाळून उभं केलेलं हे पहिलं कॉलेज आहे. आणि अशा ठिकाणी आम्ही 96 साली माझ्यासोबतचे बाजीराव शिंदे, सुनील रोकडे, वाघ सर हे आम्ही त्या काळातले 96 सालची आमची बॅच आम्ही माझे विद्यार्थी मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. कर्मवीर अण्णांनी माझ्या गावात, माझं गाव सातारा तालुक्यात अंगापूर, जर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल सुरू केलं नसतं तर मला वाटतं मी आज प्राध्यापक झालो नसतो. आणि रयत शिक्षण संस्थेमुळंच मला फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या जीवनचरित्राची ओळख झाली. आणि या कॉलेजमध्ये शिकल्यानं इथं स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. कष्टाची सवय लागली, लहानपणापासून कष्ट करतच होतो, परंतु त्याला दुजोरा हा अण्णांच्या संस्थेत आल्यामुळे मिळाला. आणि कमवा शिका योजना असेल, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद वाक्य. आणि आता तर रयत शिक्षण संस्थेनं जगाला मानवतेचा, अहिंसेचा, न्यायाचा, समतेचा वैज्ञानिक संदेश देणाऱ्या सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या पहिला जो ओंकार आहे त्यांचा अतत दीप भव हे ब्रीदवाक्य घेतलेलं आहे, सिंबॉल म्हणून घेतलेलं आहे. या वटवृक्षाचा असाच भर होत राहू आणि आशिया खंडातली ही रयत शिक्षण संस्था, सर्वात मोठी आशिया खंडातली ही संस्था जगातली मोठी शिक्षण संस्था व्हावी याच सदिच्छा शुभेच्छा देतो. कर्मवीर अण्णांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. शिवाजी कॉलेजच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त माझी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता आणि मी या कॉलेजची माझी विद्यार्थिनी आहे. 1976 पासून ते 83पर्यंत सगळं कॉलेजचं शिक्षण माझं ह्या कॉलेजला झालं. माझी जडणघडण इथे झाली आणि त्यानंतर मी जे काम केलं प्राध्यापिका म्हणून ते पण माझ्या जास्त काळ इथेच झालं. 17 वर्ष मी इथं काम केलं. त्यामुळे ह्या कॉलेजविषयी माझ्या मनात खूप प्रेमाची आणि आदराची भावना आहे. आणि आज ह्या वातावरणामध्ये परत आले, कॉलेजचा विकास झालेला पाहायला मिळालं, छान वाटलं. कमवा आणि शिका योजनेचे वेगवेगळे उपक्रम, नवीन सुरू झालेले अनेक कॉलेजचे अनेक उपक्रम समजले आणि मला खूप आनंद वाटला. आणि अशीच पुढे वाटचाल चांगली चालू राहावी अशी शुभेच्छा माझ्या मनामध्ये आत्ता आहे. श्री मोहनराव साळुंखे, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या महाविद्यालयाची मी माझी विद्यार्थिनी. 2012 साली मी BA पास झाले. त्याचबरोबर 2014 साली मी या महाविद्यालयातून माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं. सध्या मी ठाणे जिल्हा परिषदेमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर महिला व बालकल्याण विभागामध्ये कार्यरत आहे. आज माझी मेळाव्यानिमित्त, माझी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त मी या महाविद्यालयात उपस्थित आहे. या महाविद्यालयाच्या खूप आठवणी आहेत, मात्र रोज या कारणासाठी आठवण होते की या महाविद्यालयाने काय निर्माण केलं असेल तर खूप सारे अधिकारी निर्माण केले. त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांमध्ये एक स्वयंसेवकाचा पिंड घडवला. या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनामध्ये मी स्वयंसेवक म्हणून काम करत होते. तिथे प्रत्येक कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन कशा पद्धतीनं असावं, कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी, सूत्रसंचालन कसं असावं, या उपक्रमाद्वारे आज प्रशासनामध्ये कार्यरत ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचं मला बाळकडू या योजनेतून मिळालं. त्यामुळे मी आजन्म या महाविद्यालयाची ऋणी राहील. धन्यवाद. मी सुलभा नलवडे आणि ही माझी मैत्रीण योगिनी. आम्ही या कॉलेजमध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी MA सायकॉलॉजीला होतो आणि आम्ही भरपूर इथं धमाल केली आहे. कॉलेजच्या प्रांगणात खूप मजा येते आणि छान वाटतं. आज पण सगळेजण भेटले, आम्हाला खूप बरं वाटलं. नमस्कार, माझं नाव योगिनी मगर आणि आम्ही दोघीही 2023-24च्या मानसशास्त्र या डिपार्टमेंटमध्ये आम्ही मानसशास्त्र ह्या विषयामध्ये शिकलो. डिपार्टमेंटचे सगळे शिक्षक, लोखंडे सर, मस्के मॅडम, त्याचबरोबर इतर जे सगळे शिक्षक आहेत, चिंतामणी मॅडम यांचं खूप सहकार्य लाभलं आणि आम्ही शिक्षणातून खूप बाहेर पडलेलो होतो आणि जवळजवळ 20 वर्षानंतरच्या गॅपनं आम्ही पुन्हा शिक्षणामध्ये आलेलो होतो. परिवर्तन या संस्थेमध्ये मानसिक आरोग्यामध्ये काम करत आहे आणि तिथं असताना मला
डिग्री घेण्याची खूप इच्छा होती की मानसशास्त्राची आपण डिग्री हवी असं मला खूप वाटायचं, पण माझं जबाबदाऱ्या, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणी यामुळे मी बाहेर जाऊन कुठेही शिकू शकत नव्हते. पण शिवाजी कॉलेजने ही सोय उपलब्ध करून घेतली. मी दुसरीच बॅच आहे इथली MA होणारी आणि मला माझ्या मानसिक आरोग्यामध्ये इथं शिकलेल्या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग होतो. गावातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन युवकांसाठी, महिलांसाठी, त्याचबरोबर व्यसन असलेल्या लोकांसाठी आम्ही काम करतो आणि इथं घेतलेल्या शिक्षणाचा मला ह्याचा खूप फायदा होतो आहे. हे सांगताना खूप मला छान वाटतंय. परिवर्तन संस्थेमध्ये ह्याचा मला खूप फायदा होतो. धन्यवाद. अरुण यादव 2001 पासून मी ह्या कॉलेजमध्ये होती. 2011 पासून मी ह्या कॉलेजमध्ये MA पर्यंत केलं. त्यानंतर मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये पण काम केलं. त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं आणि ह्या कॉलेजमध्ये सतत मला आठवण येता जाता मला असं वाटतं की कधीतरी शिवाजी कॉलेजमध्ये जावं. आणि आज हा उपक्रम खूप छान वाटतं. अगदी 10 ते 15 वर्षानंतर मी हा कार्यक्रमामध्ये उपस्थित आज राहिलेले आहे आणि माझी बेस्ट फ्रेंड पण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मी MA MPhil PhD मी शिवाजी विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विभागामध्ये केले. ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मी कॉलेजच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करते. नमस्कार, मी प्राध्यापक सत्वशीला रमेश सावंत. मी 2003 ते 2007पर्यंत या कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलेलं आहे. मी अर्थशास्त्र विभागामध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेतले जात होते. त्या उपक्रमांचा आणि कॉलेजमधल्या विविध उपक्रमांचा आमचे व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये खूप मोठा मोलाचा सहभाग आहे. त्याच पद्धतीनं आमच्या प्राध्यापक वर्गाने नेहमीच आम्हाला प्रोत्साहन आणि नवनवीन ज्ञानाची भर आमच्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये घातली आणि त्याचा परिपाक म्हणजे आज आम्ही चांगल्या पद्धतीनं, उत्तम पद्धतीनं आयुष्यामध्ये सक्रिय आहोत. धन्यवाद. रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज आज 27 जुलै रोजी जो माजी विद्यार्थी मेळावा भरवला आहे. त्यानिमित्त जमलेल्या सर्व माजी विद्यार्थी, त्याचबरोबर इतर सर्व म्हणजे गुरुवर्य, त्याचबरोबर इथं आजचं वातावरण पाहिलं तर आनंदी, उत्साही आणि जुन्या असणाऱ्या गोष्टींना उजाळा देण्याचा हा कार्यक्रम महाविद्यालयानं आयोजित केला आहे. त्याबद्दल आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र मोरे साहेब यांचे मनापासून धन्यवाद आणि सर्व माजी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी सुमती माने कांबळे. मी 2004 ते 2006मध्ये या छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये MA ची विद्यार्थिनी आहे. त्यानंतर 2010मध्ये मी MPhil कंप्लीट केलं इथे. या कॉलेजनी जे आम्हाला शिकवलेलं आहे किंवा प्राध्यापक जे होते त्यांनी आमच्या जडणघडणीमध्ये जे योगदान दिलेले आहे, तर आज सध्या आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय तर त्या क्षेत्रात काम करताना त्यांच्या संपूर्ण योगदानाचा आम्हाला हातभार लागलेला आहे. आम्हाला मोलाचं मार्गदर्शन तेव्हाही मिळत होतं, आताही मिळत आहे. आणि सध्या मी PhD करते मुंबई विद्यापीठामध्ये. MAd केलेलं आहे, BAd केलेलं आहे. त्यानंतर सेट एक्झाम पण पास आहे. या सगळ्याही शैक्षणिक कारकिर्दीसाठी या सगळ्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे, आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सध्या मी वाई येथील किसनवीर महाविद्यालयामध्ये सिनियर विभागामध्ये मराठी विषयाचे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. आणि आज जो माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या महाविद्यालयाने आयोजित केलेला आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो. जुने सहकारी भेटत आहेत, जुने आमचे जे सगळे दोस्त मंडळी आहेत ते भेटत आहेत. कॉलेजचा परिसर आहे तो अनेक वर्षानंतर आम्ही पाहिलेला आहे. ठिकठिकाणच्या सगळ्या त्यावेळेच्या आठवणी आहेत. जवळजवळ 10-13 वर्षांचा हा मधला गॅप पडलेला आहे. तर खूप छान वाटतंय. मी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या कार्यक्रमाचे संयोजक यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी विकास गायकवाड, 1995चा या कॉलेजचा विद्यार्थी आणि यावर्षी म्हणजे 77वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी कॉलेजमध्ये आलो आहे. खरं तर कॉलेजमध्ये यायला 29 वर्षांनंतरचा आजचा कालावधी आहे. हे सगळे दिसत आहेत, हे सगळे माझे कॉलेजचे मित्र आहेत. 1995ला आम्ही एकत्र होतो आणि त्यानंतर खरं तर ह्या 29 वर्षांनंतर आज या ठिकाणी कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी यायला संधी मिळालेली आहे. प्रथमतः मी कॉलेजचे प्राचार्य जे आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो, ज्यांनी ऑर्गनायझेशन केलेलं आहे. खरं तर रयत शिक्षण संस्थेची पहिलं कॉलेज असल्यामुळं या ठिकाणी या कॉलेजवर असणाऱ्या अटॅचमेंट ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या प्रकारच्या होत्या. आणि आज आल्यानंतर म्हणजे पूर्वीचं कॉलेज आणि आजचं कॉलेजामध्ये जमीन आसमानचा फरक या निमित्तानं आज बघायला मिळतं. कॉलेजमध्ये होणारा जो बदल आहे खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं होत आहे. कॉलेजमध्ये असणारे प्राध्यापक माझे मित्र वाहक सरसुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आमचा संपर्क कधी कधी होतो. तर सगळं एकदम वेगळं म्हणजे जिल्ह्यामधलं सर्वात उत्कृष्ट असं कॉलेज या ठिकाणी आज आम्हाला बघायला मिळतं. आणि या कॉलेजचा मी विद्यार्थी आहे याचा मला खूप असा अभिमान आहे. त्यानिमित्तानं तुम्ही या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी कॉलेजचे प्राचार्य त्याचबरोबर त्यांचा सर्व सहकारी स्टाफ
आमचे मित्र, या सर्वांचा मी या निमित्तानं मी त्यांचा धन्यवाद देतो. धन्यवाद. मी प्रदीप जाधव, या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा 90 ते 95चा विद्यार्थी. बरेच दिवसातून या कॉलेजमध्ये येण्याचं भाग्य मिळालं. हे निवळ या कॉलेजचे प्राचार्य आणि आमचे मित्र सन्माननीय बाळासाहेब वाघ आहेत, संदीप भुजबळ सर आहेत, देवकळे सर आहेत. तसेच इथला स्टाफ आणि इथलं वातावरण बघून पुन्हा एकदा जसं लेकीला माहेरला आल्यासारखं वाटतं तसंच आज आम्हाला वाटतंय. आणि नुकतंच कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांच्या नावानं या साताऱ्यात गतवर्षीच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू झालं. हे आमच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आणि आपल्या सातारकरांच्या दृष्टीने देखील फार अभिमानाची गोष्ट. अतिशय छान वाटलं. आणि हा 77वा वर्धापन दिन या कॉलेजचं जे सगळ्यात शिवाजी विद्यापीठातलं त्यावेळेचं जुनं नावाजलेलं नामांकित महाविद्यालय, या कॉलेजचा आम्ही विद्यार्थी, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. जय हिंद. मी मीना पवार. मी 1991 ते 97 शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि मी कमू आणि शिका योजनेमध्ये होते. त्यावेळेला RD गायकवाड सर प्राचार्य होते आणि शिंदे सर, भोसले सर, घाटे सर, घाटे मॅडम, गाडवे सर, गाडवे मॅडम हे शिक्षक आम्हाला होते. निकम सर त्यावेळेला, लेंबे सर. खूप छान वाटलं आज मी या कॉलेजवर आले. मला एवढा आनंद झाला. जवळजवळ 25 वर्षांनी मी आज इथं आलेले आहे या मेळाव्याच्या निमित्तानं. आणि सर्वांना भेटून बघून मला एवढा आनंद झाला आहे आज की मी सांगू शकत नाही शब्दात. खूप बरं वाटलं. मी विद्या तुकाराम भोसले. 10वी नंतर मी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला साधारणपणे 91-92 साली. आणि या शाळेत या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर एक आयुष्याला कलाटणीच मिळाली. एक टर्निंग पॉईंट म्हणतो ते माझ्या आयुष्यामध्ये घडलं. आणि याच कॉलेजमध्ये शिकून 12वी नंतर मी D.Edसाठी प्रयत्न केला. D.Edला मला ॲडमिशन मिळालं आणि मेरिटमधून मिळालं. आणि हे सगळं जे साध्य झालं ते मी म्हणते की या कॉलेजमुळं शिवछत्रपतींची पुण्याई आणि कर्मवीरांची पुण्याई, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेरणेमुळं मी इथं घडले. माझ्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळाली आणि एक उत्तम शिक्षिका म्हणून मी आज खूप छान पद्धतीनं कार्य करत आहे. आणि खुद्द छत्रपती म्हणायचे की माझा प्रत्येक मावळा म्हणजे शिवाजी आणि शिवाजी म्हणजे या मातीच्या सत्यम शिवम सुंदरम रूपासाठी तळहातावर गर्दन पेलून उभा ठाकलेला मावळा. तो मावळा घडवण्याचं काम या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये घडतंय, घडत आहे आणि घडणार आहे. आणि खरंच एक मनापासून शिवछत्रपतींच्या चरणी आणि कर्मवीरांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि असंच इथून पुढेही येणाऱ्या पिढ्यांमध्ये त्यांचा कृपाशीर्वाद, त्यांची प्रेरणा नवीन पिढीमध्ये सुद्धा निर्माण व्हावी आणि या पुढचं भविष्य, या पुढची पिढी अशीच उज्ज्वल घडावी. मी आज या ठिकाणी माझी विद्यार्थी मेळावा कॉलेजनं आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी कॉलेजचे मनापासून आभार मानते, धन्यवाद मानते की पुन्हा एकदा या कॉलेजमध्ये पाय ठेवण्याची, प्रवेश करण्याची आम्हाला संधी मिळाली. पुन्हा पूर्वीच्या जीवनामध्ये कॉलेजच्या विश्वामध्ये रममान होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल कॉलेजचे मनापासून आभार. छत्रपती शिवाजी कॉलेज साताराच्या वतीनं माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला गेला होता. आम्हा सर्व विद्यार्थ्यांनाच व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर थेट फोनद्वारे संपर्क याद्वारे कल्पना दिली होती. आणि बऱ्याच कालावधीनंतर ह्या इथं आम्ही एकत्र आलो. खरोखर खूपच आनंद झाला. आणि आम्ही ज्यावेळी शिक्षण इथं घेत होतो तो काळ आणि आत्ताचा काळ आणि इथं आत्ताच्या कॉलेजमध्ये केलेल्या सुविधा ह्या खरंच खूप उत्तम दर्जाच्या झालेल्या आहेत. हे पाहून देखील खूप समाधान वाटलं. आणि आत्ताच्या ह्या पिढीनं ह्या शैक्षणिक सुविधेचा चांगला वापर करावा. आणि कॉलेजमुळं आज आम्ही आमचे मित्र मैत्रिणी एकत्र आलो. यासाठी कॉलेजचे देखील धन्यवाद. जेव्हा 2013ला आम्ही MA सेकंड पासआउट झालो, त्यानंतर 10 वर्षांनी इथं आलो आहे, तरीसुद्धा तेवढीच ओढ अजूनही कॉलेजच्या आमच्या मनात आहे. आल्या त्यांनी आमच्या महिलांचा नारीशक्ती सन्मान केला. विद्यार्थी दशेत परत आम्हाला घेऊन गेले, संगीत खुर्ची कार्यक्रम घेतले, आमचे सत्कार केले, भोजनाची व्यवस्था खूप चांगली केली.
सन्मान आदर दिला त्याबद्दल खरंच आम्ही कायम ऋणात राहणार आहे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या आणि नेहमीच आम्ही इथं येत जाणार आहे. धन्यवाद. आम्हाला इथं बोलवलं 77व्या वर्धापन दिनानिमित्त आज या प्रांगणामध्ये माजी विद्यार्थी मेळावा इथं आयोजित केला आणि त्यानिमित्तानं आम्ही सगळे इथं एकत्र आलो. म्हणजे जुने दिवस आठवले आणि त्या जुन्या दिवसांना पुन्हा आणखी इथं आल्यानंतर एक छान उजाळा मिळाला आणि इथं येण्याची संधी आम्हाला आज मिळाली आणि अशी संधी पुन्हा पुन्हा मिळो अशी मी आशा व्यक्त करते आणि इथं आल्याबद्दल किंवा हे सगळं नियोजन केल्याबद्दल मी कॉलेजचे आभार मानते. डॉक्टर अरुण पौडमल, IC प्रिन्सिपल, कोल्हापूर महानगरपालिकेचे, यशवंतराव चव्हाण, KMC कॉलेज कोल्हापूर. मी या कॉलेजचा 1995चा विद्यार्थी. म्हणजे 1990ला मी 11वीला ॲडमिशन घेतलं, त्यानंतर 95ला मी आलो. 93ला जे इलेक्शन झालं शेवटचं, त्यामध्ये मी CR म्हणून निवडून आलो होतो. आणि जे मला काल ग्रुपला पडलं की माझी विद्यार्थी मेळावा आहे, तर मी कॉलेज करून रजा न टाकता कॉलेज करून मी या ठिकाणी आलं. इथं आता जे प्राचार्य आहेत आपले मोरे सर, ते माझे गुरुच म्हणायचं ते. तर हे जो कार्यक्रम आज त्यांनी केला आहे, गेल्या वर्षी पण मी आलो होतो, तर गेल्या वर्षी आपला मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम घेतला. तर ह्या वर्षी आल्यानंतर बाकीचे सगळे मित्र भेटले, सगळ्या सरांच्या भेटी झाल्या. वयस्कर लोक जी 65-66 साली इथले माजी विद्यार्थी आहेत ते सुद्धा आज बघायला मिळाले आम्हाला. जे आमच्या गुरु वगैरे, आमचे शिंदे सर वगैरे, मे शिंदे सर वगैरे सगळे भेटले. माझं नाव डॉक्टर कुंदा मुकुंदराव निंबाळकर, उर्फ सौ कुंदा रवींद्र शिंदे. मी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज पुसेगाव या ठिकाणी सिनियर कॉलेजला हिंदीची प्राध्यापिका म्हणून काम करते. मी सरांसारखीच 1995 सालची विद्यार्थिनी आहे या कॉलेजची आणि आजचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा होता आणि आम्हा सगळ्यांना एकत्र बोलवून छान असा कार्यक्रम साहेबांनी साजरा केला, मोरे साहेबांनी. त्याबद्दल त्यांचे आणि कॉलेजचे माझ्या वतीनं हार्दिक आभार. पण ही जशाही श्वास जपणे नावाची एक कविता आहे मराठी आणि त्याची आठवण तुम्ही दॅट्स द वर्ड. व्हेरी गुड. क्या बात. बघा तुझ्या पाठीची फिलिंग आहे ना वाजवण्याची, तुम्ही वाजवा. सगळेजण ती पिंपळ पानाची मुद्दाम सांगतो. कवी ग्रेस याचं नाव कुणी? कवी ग्रेस यांची पिंपळ पान नावाची एक कविता आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख असतात, तर त्याची नेमकी अनुभूती सांगता येत नाही, क्वांटम सांगता येत नाही, मॅग्निट्यूड सांगता येत नाही. पण मला असं वाटतं सवत असणं याचे एवढं मोठं दुःख नाही. म्हणजे एखाद्याच्या डोक्यात दुःख किती राहील, तसं एखादी सवतच असली तर ते काही मनातनं जाणारच नाही ना. उठली तरी सवत, बसली तरी सवत, काय असलं तरी सवत काही सुटत नाही. तर असं एका महाभागाने आपली ओरिजिनल मिसेस असताना आणखी एक विशेष करून आणली आणि जुनीवर पण जीव आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं. एकीलाही सुखाने जगू द्यायचं नाही, पहिलीला नाही दुसरीलाही नाही. तर जी पहिली आहे ना तिनं तर ते पचवलं दुःख, पण दुसरीची जिरली. पहिलीला आनंदाची बाब काय का दुसरीची जिरली तरी किमान पक्षी. तर ही जी दुसरी आहे तिने खूप आत्मचिंतन केलं की या बदग्याशी कशाला लग्न केलं आपण, काय कॉज होतं. तर ती एका ठिकाणी झोपली. तर झोपली तर ती उठलीच नाही, ती मेल्यावरच कोणीतरी बघायला गेलं. तर तुम्ही पहा बाकी सगळे पानं साडतात, दोनच वस्तू अशा आहेत त्या सडत नाही. एक पिंपळाचं पान किती म्हणजे झिजलं तर त्याच्या शिरा तशाच राहतात आणि एक दोडका तुम्ही त्याला सीझनभर टांगून ठेवा तरी शिरा तशाच राहतात. तर ते पिंपळ पान जे येतं त्या बाईच्या गालावर लुटलेलं होतं, त्याच्या शिरा आहेत. तर त्या शिरा सांगत होत्या त्या बाईचा स्वभाव, म्हणजे तिने किती दुःख झेललं असेल आणि काही त्याला लिमिट आहे का दुःख झेलण्याची. आपली अशी एक परिभाषा आहे. तर मग ते पिंपळ पान दुःख झेलण्याची परिभाषा पण सांगतं आणि तेच पिंपळ पान एक उच्छृंखल असा स्वर पण देतं. तुम्ही अन्य कुणाच्याही पानाची पिपाणी वाजवून पहा, या वाजवतात ही आर्टिफिशियल पिपाणी तशीच वाजली. मला तर वाटलं पिंपळ पानाची. पिंपळ पानाला एक विशिष्ट व्हायब्रेशन येतं, त्या पिपाणीचं तसं आवाज. पण माणसाची खरी प्रत्येकाच्या एक विचार जन्म इथंच असतो.
काही म्हणजे खोड करायची किंवा सरांना डिस्टर्ब करायचं म्हणून वाचत असतील असं मला वाटत नाही. विद्यार्थी नमस्कार. आज रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्तानं या मेळाव्याचं आयोजन आज माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेलं आहे. आज आम्ही इथं जे सर्वजण उभे आहोत ते सर्व आमच्या इंग्रजी विभागाचे माजी विद्यार्थी आहेत की जे आज मोठमोठ्या पदांवर हुद्द्यांवर कार्यरत आहेत आणि आज त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे, निमंत्रित केलेलं आहे. त्यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि हा एक प्रकारचा एक आनंदोत्सव आज आमच्या महाविद्यालयामध्ये दिसून येतो. या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते की आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाविद्यालयानं माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. आम्ही सोलापूर पंढरपूरवरून आलो. आल्यापासून आज दिवसभर त्या कॉलेजच्या आणि जुन्या आठवणीच्या याच्यात रममान झालो. दिवसभरात आम्हाला एकही क्षण आमच्या घराची आठवण झाली नाही. इतका आज आनंद या मेळाव्यामुळं झाला आणि विशेषतः खूप छान वाटलं या मेळाव्यामुळं. नव्यानं ज्या 35 वर्षापूर्वीचे आमचे मित्र आम्हाला या ठिकाणी नव्याने पुन्हा भेटले, जुन्या आठवणी शेअर करता आल्या. त्यामुळं आजच्या मेळाव्यामुळं खूप आम्ही सगळे विद्यार्थी आनंदी झालो. ठिकाणी आल्यानंतर 40-42 वर्ष पाठीमागं मन भूतकाळामध्ये रमलं. विद्यार्थी दशेमध्ये आम्ही कशाप्रकारे या वातावरणामध्ये रममान झालो, कशाप्रकारे या ग्राउंडवरती खेळलो, कुठल्या वर्गामध्ये कुठले लेक्चर्स आम्ही अटेंड केले, हे सर्व आज आठवले दिवसभर आणि अतिशय मनाला खूप आनंद झाला. आज छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झालेला आहे. कॉलेजनं आठवणीनं आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे. आम्ही या मेळाव्याला हजर झालो. सरांनी सांगितलं तसं 42 वर्षापूर्वीचे आमचे कलिग भेटले. अतिशय आनंद झाला. सर्वांशी गोष्टी झाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि जुने मान्यवर गुरुवर्य होते त्यांचीसुद्धा आठवण झाली आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे. आज आम्ही शिवाजी कॉलेजमध्ये जमा झालेलो आहोत. माजी विद्यार्थी मेळावा होता, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. सगळे जुने दिवस आठवायला लागले. खूप मस्त वाटलं. घराची आठवण पण झाली नाही. खूप मजा आली. तसं झालं. इंग्लिश डिपार्टमेंट पाहिलं, सगळ्याशी हितगुज केलं आणि आमच्या लेबर स्कीमच्या तसेच कॉलेज काळातल्या सगळ्या आठवणी आम्हाला जागृत करून गेल्या. 2011ची पासआउटची विद्यार्थिनी आहे आणि आज छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मान दिला आणि त्याच्याबद्दल मी प्रथमतः मोरे सरांचं, प्राचार्य मोरे सरांचा, आमच्या विभाग प्रमुख शेख मॅडमचा अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि मला खूप सांगायला चांगलं वाटतं की मी कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यापीठाची विद्यार्थिनी या विद्यापीठामध्ये आमची फर्स्ट बॅच आहे जे आम्ही PhD करतो आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो. जसं बहिणाबाई म्हणतात की माझ्या माहेरची वाटं मला वाटे मखमल, तसं मला आज आनंद वाटत आहे की मला माझ्या कॉलेजनं बोलवलं. मला खूप आनंद होत आहे आणि सर्व शिक्षकांचे मी खरंच खूप ऋणी आहे की त्यांनी आम्हाला अजूनही आमची ते आठवण काढते. नमस्कार, मी शिल्पा प्रकाश काकडे, राहणार सातारा. छत्रपती शिवाजी कॉलेजची मी माझी विद्यार्थिनी आहे. 2006ची माझी बॅच आहे. MA BEd झालेलं आहे माझं. सध्या मी रायगड विभागामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये कलाकार म्हणून सुद्धा कार्यरत आहे. आणि आज हा छत्रपती शिवाजी कॉलेजने जो माजी विद्यार्थी मेळावा घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला सर्व जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वर्गात बसल्यासारखं वाटलं. पुन्हा एकदा आम्हाला सर शिकवत आहेत आणि पुन्हा आम्ही दुर्लक्ष करत आहेत अशा ज्या काही पूर्वीच्या गोष्टी होत्या त्या आठवत आहेत. तेव्हा केलेले लेक्चर्स बंक्स आणि त्यानंतर शिक्षकांनी दिलेली तंबी की शिक्षण हे तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते आज जेव्हा आम्ही ज्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहोत तेव्हा आम्हाला समजलं की MA BEd झाल्यानंतर जी सिन्सिअरिटी म्हणतो आम्ही ती एक प्रकारची आमच्यामध्ये आली आणि आज आम्ही आमच्या पायावर उभे राहिलो. ते इथले जे आमचे प्राध्यापक आहेत, हिंदी विभाग म्हणा
किंवा इतर विभागाचे जे काही प्राध्यापक आहेत, मिनकुर्रे सर, मिनकुर्रे मॅडम, माने मॅडम होत्या, सुर्वे मॅडम, पिंजारे मॅडम, या सर्वांमुळे आम्ही आज एवढ्या कॉन्फिडन्सली आज बोलतोय. मी कलाक्षेत्रात स्वतःचं माझं एक वैयक्तिक नाव केलेलं आहे. स्वतःचा रायगड, आता मी सातारा जिल्ह्यात माझा जन्म झाला असला तरी कर्मभूमी ही माझी रायगड आहे आणि मी तिथं सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. हे सगळं म्हणजे एवढा सगळा कॉन्फिडन्स जो आला तो माझ्या कॉलेजमुळे आला आणि कॉलेजने जे काही आम्हाला इथं भूतपूर्व छात्र म्हणा किंवा माजी विद्यार्थी मेळावा म्हणा या निमित्ताने आम्हाला एकत्र केलं त्याबद्दल कॉलेजचे व कॉलेजचे प्राचार्य त्यांचे व तसेच संस्थेचे आणि सर्व प्राध्यापकांचे खूप खूप धन्यवाद.